नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला मॅगी मसाला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आता मॅगी मसाला बनवण्यासाठी साहित्य पाहूया आपण. हे 3 पॅकेट मी मॅगीचे घेतलेले आहेत. त्यासाठी हे 3 कप पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी वाटाणा आहे, 4 कांदे आहेत, 4 टोमॅटो आहेत, 4 हिरव्या मिरच्या आहेत, 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, अर्ध्याला अर्धा चमचा हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, 4 छोटे चमचे तेल आहे आणि हे बटर आहे, पण यातला आपल्याला 3च चमचे बटर घालायचे. ह्या 2 कांड्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत. तो आपल्याला कुटून घालायचा आहे, नाही तर कापून घालायचा आहे. तर आपण कांदा कापूया. कांदा आपल्याला बारीक कापायचा आहे. कांदा आपल्याला कापून झालेला आहे. आता टोमॅटो कापून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला बारीक कापायचे आहे. टोमॅटो आपले आता कापून झालेले आहेत. आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे. आता हे 4 मिरच्या आपण कापून घेऊया. आता हे सगळं साहित्य आपलं कापून झालेलं आहे. आता मॅगी बनवायला घेऊया आपण. आता आपण लसूण टेचून घेऊया. लसूण टेचून झालेलं आहे. आता आपण बटर टाकूया पहिलं. आणि बटर खाली लागू नये म्हणून तेल टाकायचं.
आता आपल्याला लसूण टाकायचं आहे. पहिला लसूण जरा शेक आपल्याला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत होऊन द्यायचा आहे. लसणाचा कलर चेंज झालेला आहे. आता मिरची टाकूया. आता कांदा टाकूया. आता कांदा शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचे. मीठ हे चवीनुसारच घेतलेलं आहे. मीठ कमीच घेतलेलं आहे जरा, का तर बटरमध्ये पण मीठ असतं, खारट असतं, मॅगीमध्ये पण मीठ असतं, म्हणून मीठ कमीच घेतलेलं आहे. आता हे आपल्याला जरा वेळ झाकून ठेवायचे. 2 मिनिटं झाकून ठेवायचे. 2 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढूया. आता आपल्याला टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यावर पण आपल्याला झाकून ठेवायचे. आता टोमॅटो एकदम मऊ झालं पाहिजे. आपल्याला परत 2 मिनिटं झाकून ठेवायचे. झाकण काढलेले आहे. आता तर टोमॅटो पण चांगले झालेले आहेत. त्याला आपल्याला 4 मिनिटं लागलेले आहेत. 2 मिनिटात नाही झालेलं, 4 मिनिटं लागलेले आहेत टोमॅटो व्यवस्थित शिजायला. आता आपण वाटाणा टाकूया. वाटाणा टाकल्यावर पण आपल्याला हे 4 मिनिटं झाकून ठेवायचे. चार मिनिटं झालेले आहेत. पण झाकण काढूया आता. वाटाणा पण शिजला गेलेला आहे. आता आपण मसाले टाकूया. हळद, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, मॅगीच्या पुड्यामध्ये मॅगी मसाला असतोच हे मॅगी मसाला, तीन पुड्यामध्ये 3 पुड्या असतातच. ते जरा आपण परतून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकूया.
तर पाणी टाकूया. 3 कप पाणी घेतलेले आहे. मॅगी म्हणजे लहान मोठ्यापासून सगळ्यांना मॅगी आवडते. घरात आपल्या वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतातच, पण मॅगी हा आवडीचाच पदार्थ आहे सगळ्यांचा. आता उकळी आल्या, तर पाण्याला उकळी आलेली आहे. आपण मॅगी सोडूया. काही काहींना कसं आहे, घट्ट लागतं, काही काहींना रस्सा लागतो. आपल्या आवडीप्रमाणे. जरा आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. हे 3 कप पाणी याला बरोबर झालेलं आहे. जर समजा आपल्याला जास्त असं रस्सा वाटत पाहिजे असेल तर थोडं पाणी आपण टाकू शकतो. एकदम छान झालेली आहे मॅगी. आपण पहिले 3 कप पाणी टाकलेलं आहे, पण आपल्याला अजून अर्धा कप पाणी टाकायचं आहे. गरम केलेलं आहे पाणी मी. आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. तर झाकण काढूया. 2 मिनिटं झालेले आहे. तर मॅगी मसाला आपला पूर्ण तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. पूर्ण झालेला आहे आपला मॅगी मसाला तयार. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मॅगी मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कसा झाला तो सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.